नमस्कार पालकांनो, निपुण भारत उपक्रम अंतर्गत आपण महाराष्ट्रातर्फे शासनातर्फे जो उपक्रम घेत आहोत त्यामध्ये वाचन, लेखन, त्यानंतर संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या 4 मूलभूत घटकांवर आपण त्या ठिकाणी उपक्रम घेत आहोत. तर आज 26 मे 2025 रोजी पहा आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोलवलेलं आहे. त्यातला हा विद्यार्थी इथं आहे. तर याला आपण वाक्य देऊयात अगोदर. तो लिहितोय पहा आपण. तर घे. एकमेकांना छेदत नसतील तर त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. पुढचं वाक्य घे. आता त्याच्यामध्ये तू विराम चिन्ह घालायचं. ओके. अबब केवढा मोठा हा साप. विरामचिन्हांचा उपयोग करायचा. ओके. तर आपण पाहूया आता यांनी काय केलं इथं. तर या ठिकाणी वाक्य त्यांनी व्यवस्थित लिहिलेले आहे आणि अवतरण चिन्ह सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अर्धविराम आणि फुल स्टॉप हे त्यांनी दोन्ही दिलेले आहे. तर आता आपण याच्याकडून थोडंसं वाचन पण करून घेऊया. ओके. तर या ठिकाणी बघ आपल्याकडे पॅरेग्राफ आहेत, मराठीचे पॅरेग्राफ. प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे पॅरेग्राफ. मराठी. मराठीचं पॅरेग्राफ. हे वाच. योग्य याच्यात वाचायचा. एवढं वाचलं तरी चालतील. 3 ओळी. मराठी मूळाक्षरे अत्यज्ञ या अक्षरक्रमाने आहेत. त्यांचा अनुक्रमण लक्षात घेऊन शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी करणे म्हणजे वर्णानुसार मांडणी करणे होय. म्हणायचं. उदाहरणार्थ खटारा, आंबा, टरबूज व शरद हे शब्द एका पाठोपाठ आहे एक दिले तर त्यांचा वर्णानुक्रमे मांडणी नुसार शब्दक्रम आंबा, खटारा, टरबूज, शरद असा लागेन हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. यासाठी पुढील क्रमावर मूळाक्षरे लक्षात ठेवा. आता आपण वाचताना कसं वाचणार आहे बघ. मराठी मूळाक्षरे व अत्यज्ञ या अक्षरक्रमाने आहेत. त्यांचा अनुक्रम
लक्षात घेऊन शब्दांच्या आद्याक्षरांची उतरती मांडणी करणे म्हणजेच वर्णानुसार मांडणी करणे होय. उदाहरणार्थ खटारा, आंबा, टरबूज व शरद हे शब्द एका पाठोपाठ एक दिले तर त्यांच्या वर्णानुक्रमाने मांडणीनुसार शब्दक्रम 1 आंबा, 2 खटारा, 3 टरबूज, 4 शरद असा लागेल. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. यासाठी पुढील क्रमवार मुळाक्षरे लक्षात ठेवा. गडबड करायची नाही. आता या ठिकाणी आपल्याला जास्त विरामचिन्ह नाही, कुठे इथे अर्धविरामचिन्ह आलेले आहेत आणि फक्त फुल स्टॉप आलेला आहे. पण वाचत असताना काय करायचं, गडबड होऊन द्यायची नाही, हळूहळू वाचायचं. आता आपण काय करूया, पहिलं आता तुझे सगळे जोड शब्द बरोबर येत आहेत, परंतु अजून पण आपण काय करू, चांगली तयारी करू. आता तू काय कर, मी अंक देतो ते तू काय करायचे, लिहायचे. मराठीत सांगू का इंग्रजीमध्ये? इंग्रजी. ओके. आता आपण तुला देऊया. घे 3000. पहिलं आपण 100 पर्यंतच घेऊया. ओके. 96. ठीक आहे, स्पेलिंग लिहिली तरी चालेल. व्हेरी गुड. डिस्क्रिप्शन पण करतोय हा या ठिकाणी. ओके. 15. व्हेरी गुड. ओके. आता मी तुला एक उदाहरण सांगतो, तू तोंडी उत्तर त्याचं दिलं तरी चालेल. 1 लिटर दूध 60 रुपयाला आहे, तर मी असं 2.5 लिटर दूध घेतलं तर मला किती पैसे दुकानदाराला द्यावे लागतील? 2.5. हां. 1 लिटर दूध कसं आहे, किती रुपयाला? 60. हां. अडीच ना? हां. अडीच म्हणजे 2.5 लिटर, म्हणजे 2 लिटर आणि वरती अर्धा लिटर. नाही, तू 2 लिटरचे पैसे बरोबर काढले, बरोबर. अर्धा लिटर म्हणजे किती झाले? अर्धा लिटर म्हणजे 1 लिटरचा, बरोबर का? हां, कळलं? यांनी बरोबर सांगितल्यानंतर बरोबर केलं तरी पण आता आपण अजून प्रॅक्टिस करणार आहोत. तर आज आता आपण पहिली मराठीची प्रॅक्टिस घेऊया आणि शाब्दिक उदाहरणांची देखील प्रॅक्टिस करूया. अशा पद्धतीने पहा मुलांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी शाळेमध्ये या, ज्यांना घरी अभ्यास जे सुट्टीमध्ये करतायत, जे सुट्टीला गावाला गेलेले आहेत त्यांनी गावाकडे अभ्यास करा. धन्यवाद.